पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरापूर भागात एका 3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर अत्यंत निर्दयीपणे अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या 65 वर्षाच्या भीमराव कांबळे या नराधमाला विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने थेट फाशीची शिक्षा म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। गुन्हा घडल्यापासून अवघ्या 2 महिन्याच्या आत आरोपीला दोषी ठरवून फाशी देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच आणि देशातील अत्यंत दुर्मिळ खटला ठरलाय। जेव्हा संपूर्ण यंत्रणा, पोलीस, डॉक्टर, फॉरेन्सिक टीम आणि वकील एक होऊन लढतात तेव्हा न्याय कसा मिळतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। ज्या न्यायव्यवस्थेबद्दल आपण नेहमी म्हणतो की तारीख पे तारीख मिळते आणि न्याय मिळायला वर्षानुवर्षे निघून जातात, त्याच महाराष्ट्रात गुन्हा घडल्यापासून अवघ्या 58 दिवसात आणि कोर्टाची सुनावणी सुरू झाल्यापासून अवघ्या 16 दिवसात एका नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। मित्रांनो, 29 जून 2026 म्हणजे आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने महाराष्ट्राच्या कायदेशीर इतिहासातला सर्वात मोठा आणि सर्वात जलद ऐतिहासिक निकाल दिलाय। आज आपण या नसरापूर प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम, त्या रात्री घडलेला अंगावर काटा आणणारा थरार आणि कोर्टात न्यायाधीशांनी निकाल वाचताना मांडलेलं हे विदारक वास्तव समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतो लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। या भयंकर घटनेची सुरुवात झाली 1 मे 2026च्या संध्याकाळी। महाराष्ट्र दिनाचा उत्साह होता, पण नसरापूर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणार होता। त्यांची अवघ्या 3.5 वर्षांची चिमुकली मुलगी घराबाहेर खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली। कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली आणि काही वेळातच जे समोर आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज सुन्न झालं। त्या चिमुरडीचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला। प्राथमिक तपासातच तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय समोर आला। या घटनेनंतर संपूर्ण नसरापूर, भोर आणि पुणे परिसरात संतापाचा भडका उडाला। लोक रस्त्यावर उतरले। मुंबई बेंगलोर हायवे नागरिकांनी रोखून धरला। लोकांचा संताप एवढा तीव्र होता की त्यांनी पोलिसांकडे मागणी केली की त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याचा जागच्या जागी हिशोब करतो। कुटुंबियांचा कायद्यावरील विश्वास उडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण पुणे ग्रामीण पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली आणि वेगाने चक्र फिरवली। 2 मे 2026च्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी 65 वर्षाच्या भीमराव कांबळेला अटक केली। त्याच्यावर अपहरण, बलात्कार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले। 25 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं आणि आज 29 जून रोजी त्याला फाशी सुनावताना विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी निकालाचं जे वाचन केलं ते ऐकून कोर्टातील अनेकांच्या अंगावर काटा आला असेल। पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलेली माहिती इतकी अमानुष होती की न्यायाधीशांनी थेट म्हटलं की या नराधमाला फाशीची शिक्षा देखील पुरेशी नाही। त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीच्या अंगावर तब्बल 18 गंभीर जखमा होत्या। त्या नराधमाने स्वतःची 5वी वासना पूर्ण करण्यासाठी त्या मुलीला प्रचंड टॉर्चर केलं होतं। तिने ओरडू नये म्हणून तिची स्वतःची पॅन्ट तिच्या तोंडात तब्बल 21 सेंटीमीटर आतपर्यंत कोंबण्यात आली होती। ती मुलगी अत्यंत असहाय्य होती, स्वतःचं रक्षण करू शकत नव्हती। हत्येनंतरही त्याने तिच्या मृतदेहासोबत अमानुष कृत्य केलं आणि चिमुरडीला जिवंत राहण्याचा कोणताच पर्याय दिला नाही। 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने एका 3.5 वर्षाच्या बालिकेसोबत जे कृत्य केलं ते न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की आरोपीच्या वयाचा विचार करता त्याला कोणत्याही परिस्थितीत माफी देण्यालायक आणि किंवा सहानुभूती दाखवण्यालायक काहीही नाहीये। न्यायालयात सरकारी वकील अजय मिसर यांनी भक्कम पुरावे मांडताना आरोपीचा भयानक पूर्व इतिहास समोर आणला। हा माणूस समाजात राहण्याचा लायकीचा नव्हताच। वयाच्या 53व्या वर्षी म्हणजेच आजपासून 12 वर्षापूर्वी या भीमराव कांबळेने स्वतःच्याच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। एवढंच नाही तर त्याने एका वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केला होता आणि आणखी एका महिलेवर शारीरिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। याचाच अर्थ असा की या माणसाचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत गंभीर होता। त्याला कायद्याची किंवा पोलिसांची अजिबात भीती नव्हती। त्याला वाटत होतं की आपला म्हातारपणाचा फायदा घेऊन आपण दरवेळी सुटू शकतो, आपल्याला काहीच होणार नाही। कोर्टाने निकाल देताना स्पष्ट शब्दात सांगितलं की या आरोपीने सुधारण्याची सर्व पातळी ओलांडली आहे।
त्याला स्वतःच्या कृत्याचा लवलेशही पश्चाताप नाही। हा समाज मनावर दुर्गामी आणि गंभीर परिणाम करणारा गुन्हा आहे आणि म्हणूनच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजेच रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट केस आहे। या खटल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तपास यंत्रणेने दाखवलेली बुलेट ट्रेन सारखी गती। सामान्यतः बलात्काराच्या केसेसमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट यायलाच महिने लागतात, पण या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या 15 दिवसात म्हणजे 16 मे 2024 रोजी तब्बल 1200 पानांचं सविस्तर आरोपपत्र म्हणजे चार्जशीट न्यायालयात दाखल केलं होतं। त्यानंतर 28 मे रोजी न्यायालयाने आरोप निश्चित केले। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर कोर्टाचा पूर्ण वेळ फक्त आणि फक्त याच खटल्यासाठी देण्यात आला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोर्टाची प्रत्यक्ष सुनावणी अवघ्या 16 दिवसात पूर्ण झाली। या 16 दिवसात सरकारी वकिलांनी डॉक्टर, सायबर एक्सपर्ट, फॉरेन्सिक तज्ञ आणि प्रत्यक्षदर्शी अशा तब्बल 55 साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण केली। सीसीटीव्ही फुटेज आणि DNA मॅचिंगचे पुरावे इतके पक्के होते की आरोपीला सुटायला कोर्टाने 1% जागा ठेवली नाही। न्यायाधीशांनी निकालात पुणे पोलीस, डॉक्टर आणि फॉरेन्सिक टीमचं कौतुक करताना म्हटलं की ही एक उत्कृष्ट टीमवर्क आहे आणि हा तपास संपूर्ण देशासाठी एक उदाहरण आहे। पण सोबतच न्यायाधीशांनी एक भावूक आणि गंभीर टिप्पणी सुद्धा केली। त्यांनी म्हटलं की 16 दिवसात खटला पूर्ण होणं हे खरं तर देशातील प्रत्येक प्रकरणात झालं पाहिजे, पण सध्याच्या घडीला ते एक स्वप्न आहे। प्रत्येक प्रकरणात हे शक्य नाही। नसरापूरची ही घटना आणि आज लागलेला निकाल हा भारताच्या कायदेशीर इतिहासातील अत्यंत उल्लेखनीय प्रवास आहे। गुन्हा घडल्यापासून शिक्षेपर्यंतचा प्रवास अवघ्या 58 दिवसात पूर्ण होण्याची देशातील ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे। भारतात फास्ट ट्रॅक कोर्ट आणि पोक्सो कायदा असूनही न्याय मिळायला उशीर होतो, पण या केसने नवीन आदर्श घालून दिलाय। यापूर्वी उत्तर प्रदेशातील बहिरायचं येथे एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या खटल्यास 55 दिवसात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर बिहार आणि तेलंगणामध्येही काही प्रकरणात 2 ते 2.5 महिन्यात निकाल लागलेले आहेत। भारतात घटना ते शिक्षा या निकषावर सर्वात जलद खटल्याची अधिकृत राष्ट्रीय नोंद उपलब्ध नसली तरी नसरापूरचा हा खटला महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरलाय, ज्याने पीडित कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला दिलासा दिलाय। नसरापूरच्या या नराधमाला फाशीची शिक्षा झाल्यामुळे त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळालेली असेल। पोलिसांचा हा वेगवान तपास आणि न्यायसंस्थेची ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे। यामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल यात शंका नाही। पण या निमित्ताने आपल्याला एक गंभीर आणि विचार करायला लावणारा एक प्रश्न स्वतःला विचारावा लागेल। जर एका केसमध्ये पोलीस 16 दिवसात आरोपपत्र दाखल करू शकतात आणि न्यायालय 16 दिवसात सुनावणी पूर्ण करू शकतं, तर देशातील इतर हजारो निर्भया आणि चिमुरड्यांच्या केसेस वर्षानुवर्ष कोर्टाच्या वाऱ्या का करत आहेत? अशाच प्रकारचा वेगवान न्याय प्रत्येक पीडितेला का मिळत नाही? हा खटला एक आदर्श व्यवस्था म्हणून कायम राहील की केवळ एक अपवाद बनून राहील? हा खरा मोठा प्रश्न आहेच। तुम्हाला काय वाटतं? नसरापूर खटल्याप्रमाणे देशातील बलात्काराच्या प्रत्येक खटल्याचा निकाल 2 महिन्यात लागला पाहिजे का? आणि तपास यंत्रणांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा।